नमस्कार, स्वागत आहे तुमच्या स्वतःच्या हेल्थ गाईड मध्ये, ज्याचं की नाव आहे आयुर्वेद आपल्या घरी। हा जो आपला महिना आहे ज्यामध्ये 30 दिवस आणि 30 आरोग्य विषय ह्याविषयी आपण जाणून घेणार आहोत। आणि त्यातला हा जो पहिला आठवडा आहे ह्यामध्ये आपण स्त्रियांचा हार्मोनल हेल्थ, त्याचबरोबर मासिक पाळी संतुलनात ठेवण्यासाठी काय करायला पाहिजे ह्याविषयी जाणून घेणार आहोत। आणि त्यामध्ये आजचा जो हा व्हिडिओ आहे ह्यामध्ये आपण 3 विषय बघणार आहोत, ज्यामध्ये हार्मोनल हेल्थ कशी आपण बॅलन्स मध्ये ठेवू शकतो, त्याचबरोबर थायरॉइडच्या रिलेटेड ज्या काही समस्या आहेत त्यांचा उपाय आणि मासिक पाळी नियमित येण्यासाठी काय करायला पाहिजे ह्याविषयी। सगळ्यात आधी बोलूया हार्मोनल हेल्थ विषयी। हार्मोन्स म्हणजे आपल्या शरीरातील केमिकल मेसेंजर्स, ज्याद्वारे आपल्या शरीरातल्या ज्या काही मेटाबॉलिझम आहेत त्या कंट्रोलमध्ये ठेवल्या जातात। आणि जेव्हा हे हार्मोन्स बिघडतात तेव्हा वजन वाढणे, केस गळणे, मूड स्विंग होणे, थकवा जाणवणे ह्यासारख्या समस्या आपल्याला दिसून येतात। तर ह्याविषयी आयुर्वेदामध्ये जे उपाय सांगितलेले आहेत किंवा ह्या मागचं जे कारण आहे त्यामध्ये जेव्हा आपल्या शरीरातील वात, पित्त आणि कफ ह्या 3 दोषांमध्ये असंतुलन येतं, त्यामुळे शरीरामधील हे जे हार्मोन्स आहेत त्यांचं बॅलन्स बिघडून जातं। त्यासाठी जे कारणीभूत घटक आहेत त्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये प्रोसेस फूडचं सेवन करणे, अति प्रमाणामध्ये थंड पेय पदार्थ जे आहेत त्यांचं सेवन करणे, त्याची अनियमितता ह्यासारख्या गोष्टी ह्याला कारणीभूत असतात। त्यासाठीचे जे आयुर्वेदामध्ये उपाय सांगितलेले आहेत त्यामध्ये बॉडीचं डिटॉक्सिफिकेशन करणे, ह्यासाठी त्रिफळा ज्यामध्ये की आवळा, हिरडा आणि बेहडा ह्यासारख्या औषधी वनस्पतींचा समावेश असतो, ह्याचा उपयोग करायला सांगितलाय। बरोबर अश्वगंधा, शतावरी ह्यासारख्या वनस्पती शरीरातील ताण कमी करण्यासाठी आणि मानसिक स्थैर्य मिळवण्यासाठी, हार्मोन्स बॅलन्स मध्ये ठेवण्यासाठी देखील उपयोगात आणली जाते। आहार हा पचायला सोपा आणि साधा असावा। जास्त तळलेलं, तेलकट किंवा मसाल्याचे पदार्थ आहारामध्ये कमीत कमी प्रमाणामध्ये सेवन करावे। गरम पाणी पिणे, ज्यांपासून बनवलेलं जे सूप आहे किंवा पालेभाज्यांचं आणि फळभाज्यांचं सेवन करणे हे खूप चांगलं। आणि हो, दररोज किमान 10 मिनिट साधा प्राणायाम करणे किंवा चालण्याचा व्यायाम करणे ह्यामुळे मानसिक जो ताण आहे तो कमी होण्यासाठी मदत मिळते। आता बोलूया मासिक पाळी आणि त्या दरम्यान होणारा त्रास ह्याविषयी। तसं बघितलं तर मासिक पाळी ही आपल्या शरीराची नैसर्गिक स्वच्छता प्रक्रिया आहे, ज्याद्वारे की आपल्या शरीरातील जे अशुद्ध रक्त आहे ते शरीराबाहेर टाकलं जातं आणि ते आपल्या शरीरासाठी खूप चांगली गोष्ट आहे। पण जेव्हा ह्या दरम्यान आपल्याला खूप जास्त प्रमाणामध्ये वेदना होत असतील किंवा थकवा खूप जास्त प्रमाणात जाणवत असेल, तर ब्लिडिंग खूप जास्त प्रमाणामध्ये होत असेल, तर ह्यामुळे आपल्याला कुठेतरी त्रास जो आहे तो खूप जास्त प्रमाणामध्ये दिसून येतो। तर ह्यासाठी आपण आयुर्वेदामधील काही सोपे उपाय जे आहेत ते करू शकतो। जेव्हा पोटामध्ये दुखणं किंवा ओटी पोटामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये त्रास होत असेल तर अशा वेळेस गरम हर्बल पट्टी ह्यामध्ये सौंफ आणि अद्रक ह्यापासून ह्याची एक पुरचुंडी बनवावी आणि त्याच्या सहाय्याने ओटी पोटावर शेक द्यावा, ज्यामुळे की क्रॅम्प्स जे आहेत ते कमी होतात। पाण्याचं सेवन करणं आणि योगासनामध्ये सौम्य योगासने, ज्यामध्ये की शवासन किंवा बद्ध कोणासन ह्यासारखे जर आपण आसन केले तर त्यामुळे क्रॅम्प्स येण्याचा जो प्रकार आहे तो कमी होतो। त्याचप्रमाणे जेव्हा पाळी अनियमित असते तेव्हा त्यासाठी आपण दालचिनीचं पाणी ह्याचं सेवन केल्यावर खूप चांगला रिझल्ट दिसून येतो। आलं, हळद आणि बडीशोप ह्यापासून बनवलेला हर्बल चहा जो आहे त्याचा जो उपयोग केला तर त्याचे पण खूप छान रिझल्ट आपल्याला दिसून येतात। पाळी अनियमित येण्यासाठीचं मुख्य जे कारण आहे ते म्हणजे मानसिक तणाव आणि तो कमी करण्यासाठी ध्यान किंवा प्राणायाम ह्यासारख्या गोष्टी खूप चांगल्या प्रकारे काम करतात। आता येऊया थायरॉइड कडे। थायरॉइड म्हणजे आपल्या शरीरामधलं मेटाबॉलिझम नियंत्रण करणारं इंजिन आणि ह्याच्याशी रिलेटेड जेव्हा आपल्या शरीरामध्ये असंतुलन होतं तेव्हा वजन वाढणं, थकवा जाणवणं किंवा केस खूप जास्त प्रमाणामध्ये गळणं ह्यासारख्या समस्या आपल्याला दिसून येतात। त्यासाठीचे जे उपाय आहेत त्यामध्ये कांचनार आणि गुगुळ ह्या वनस्पती खूप प्रसिद्ध आहेत आणि त्याचा खूप चांगल्या प्रकारे आपण ह्यामध्ये उपयोग करून घेऊ शकतो। पण त्यासाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणं हे खूप गरजेचं आहे। 30 मिनिटाचा जो हलका व्यायाम आहे त्यामध्ये चालणं किंवा हलक्या प्रमाणामध्ये व्यायाम करणे ह्यासारख्या गोष्टी, ज्यामुळे की तणाव कमी होण्यासाठी मदत मिळते आणि थायरॉइड देखील बॅलन्स मध्ये राहतं।